42च्या आंदोलनाच्या काळामध्ये नंदुरबार येथील डॅश या शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले होते. प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर 3 ते 5 सेकंदात प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो प्रश्न पहा एक वेळा 1942ला जे आंदोलन सुरू झालं, त्या आंदोलनाच्या काळामध्ये नंदुरबार या ठिकाणचा एक शाळकरी विद्यार्थी होता. तर त्या आंदोलनादरम्यान त्यांनी हौतात्म्य स्वीकारलं होतं. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 शिरीष कुमार या शाळकरी विद्यार्थ्याने. लक्षात ठेवायचं 1942चं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या काळामध्ये नंदुरबार येथील शिरीष कुमार घोष या विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारलं होतं. या ठिकाणी पहा बाबू गेनू जे आहेत, बाबू गेनू हे एक गिरणी कामगार होते आणि त्यांनी परदेशी कापडाच्या ट्रक समोर येऊन त्यांचं बलिदान म्हणजे त्यांनी जीव दिला होता. कोणी? बाबू गेनू यांनी. आणि बाबू गेनू हे जे आहेत हे आंबेगावचे होते. यावर सहजासहजी आपल्याला प्रश्न विचारला जात नाही, पण बाबू गेनू आपल्याला विचारलं जातं कापडाच्या ट्रक समोर येऊन त्यांनी बलिदान दिलं होतं. ते एक गिरणी कामगार होते. या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर शिरीष कुमार. प्रश्न दुसरा आहे, जनगण मन हे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? पहा भारताचे जे आपलं राष्ट्रगीत आहे ते कोणी लिहिलेलं आहे? जनगण मन हे राष्ट्रगीत आहे. लक्षात ठेवायचं राष्ट्रीय गीत वेगळं आणि राष्ट्रगीत वेगळं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या भारताचं राष्ट्रगीत लिहिलेलं आहे. पहा राष्ट्रगीत कोणी लिहिलेलं आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी. भारताचं राष्ट्रगीत काय आहे पहा? जन गण मन. जन गण मन हे जे आहे भारताचं आपल्या राष्ट्रगीत आहे. तर पहा भारताचं जे राष्ट्रगीत आहे हे कोणी लिहिलं आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी. या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारला जातो, की भारताचं राष्ट्रगीत जे आहे जनगण मन तर हे कोणत्या काव्यसंग्रहातून किंवा कोणत्या पुस्तकातून घेण्यात आलं आहे? तर रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजली या काव्यसंग्रहातून जनगण मन घेण्यात आलं आहे. आणि पहा हे जे जनगण मन आहे राष्ट्रगीत या गीताचं जे सर्वात पहिल्यांदा जे गायन करण्यात आलं होतं ते 1911च्या साली कोलकाता अधिवेशनात करण्यात आलेलं होतं. लक्षात ठेवायचंय राष्ट्रगीत सर्वात प्रथम कधी गायलं होतं? 1911 साली. कोणत्या ठिकाणी? कोलकाता अधिवेशन. लक्षात ठेवायचंय कोलकाता अधिवेशनामध्ये 1911 साली राष्ट्रगीत हे पहिल्या वेळी गायलं गेलं होतं. लेखक कोण आहेत किंवा कोणत्या पुस्तकातून आहे? रवींद्रनाथ टागोर लेखक आहेत आणि त्यांच्या गीतांजली या काव्य संग्रहातून घेतलेला आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला 2019च्या भरतीसाठी विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न 3 आहे पहा. आंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्त राजधानी खालीलपैकी कोणती आहे? याचं उत्तर आहे पहा लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 4 अमरावती ही जी आहे आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी आहे. पहा आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती. यावर प्रश्न आपल्याला नेहमी म्हणजेच विचारला जाऊ शकतो राज्य आणि राजधान्यावरती. लक्षात ठेवायचंय गुंटूर आणि विजयवाडा हे जे आहेत हे अमरावतीचे 2 उपनगर आहेत. कोणते कोणते? गुंटूर आणि विजयवाडा अमरावतीचे 2 मुख्य उपनगर असणार आहेत. आणि 2014 साली आंध्र प्रदेशची राजधानी ठरवण्यासाठी शिवरामकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली होती. लक्षात ठेवायचे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हे जे आहेत हे 2014 पूर्वी एकच राज्य म्हणून त्यांना घोषित केलं होतं आंध्र प्रदेश. पण 2014च्या नंतर आंध्र प्रदेश पहा आंध्र प्रदेश एक आणि तेलंगणा एक असे 2 राज्य वेगवेगळे झाले होते. त्या ठिकाणी तेलंगणाची राजधानी पहा हैदराबाद होती. म्हणजे तेलंगणाची राजधानी सध्या देखील हैदराबाद आहे आणि आंध्र प्रदेशची जी राजधानी आहे ती आहे पहा अमरावती. म्हणजे 2014 साली आंध्र प्रदेश विभाजन होऊन तेलंगणा आणि आंध्र प्रदेश तयार झालेले आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती, तेलंगणाची राजधानी हैदराबाद. पण मात्र जी समिती होती पहा शिवरामकृष्ण यांनी एक समिती यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. कशासाठी? आंध्र प्रदेशची राजधानी ठरवण्यासाठी. तर त्या समितीने काय केलं होतं? जो विजयवाडा आहे याला राजधानी करावं असं त्यांनी सुचवलं होतं. पण आंध्र प्रदेशची नवनियुक्त राजधानी म्हणून अमरावतीची निवड करण्यात आली आहे. या ठिकाणी पहा अमरावतीचं एक क्षेत्रफळ आहे हे 217.24 चौरस किलोमीटर आहे. यावर प्रश्न आपल्याला विचारला जात नाही, पण माहितीसाठी तुम्हाला हे सांगत आहे. अमरावतीचं क्षेत्रफळ 217.24 चौरस किलोमीटर आहे. लक्षात ठेवायचं अमरावती ही जी आहे आंध्र प्रदेशची राजधानी आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? यावर मित्रांनो आपल्याला 4 प्रश्न विचारले जातात. ते 4ही प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत पहा. सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारं राज्य कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर अरुणाचल प्रदेश हे जे आहे हे सर्वात कमी लोकसंख्येचं घनता असलेलं राज्य आहे. या ठिकाणी पहा सर्वात जास्त लोकसंख्येचं असलेलं राज्य ते आहे उत्तर प्रदेश. सर्वात जास्त लोकसंख्या पहा लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठं राज्य आहे ते आहे उत्तर प्रदेश.
सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य पहा, सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य ते आहे पहा सिक्कीम. लक्षात ठेवायचे मित्रांनो, हे प्रश्न सर्व महत्त्वाचे आहेत. सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीम, सर्वाधिक लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश तो आहे दिल्ली. पहा, सर्वात जास्त लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश तो दिल्ली आहे आणि सर्वात कमी लोकसंख्येचा केंद्रशासित प्रदेश तो आहे लक्षद्वीप. या ठिकाणी हे 4 प्रश्न आपले तयार झाले आहेत. लक्षात ठेवा, सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य अरुणाचल प्रदेश. राजधानी आहे पहा अरुणाचल प्रदेशची इटानगर. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 5वा आहे, धूपगड व पंचमढी हे शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? पहा, धूपगड आणि पंचमढी हे जे शिखर आहेत हे कोणत्या पर्वतरांगेमध्ये येतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर सातपुडा या पर्वतरांगेमध्ये येतात धूपगड आणि पंचमढी. लक्षात ठेवा, सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांमध्ये पसरलेली आहे. यावरही आपल्याला प्रश्न विचारला होता पहा, सातपुडा रांग कोणकोणत्या राज्यात आहे? तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांमध्ये पसरलेली आहे पहा सातपुडा पर्वतरांग. आणि तापी आणि नर्मदा या पर्वतरांगेतून वाहतात. पहा, तापी नदी आणि नर्मदा नदी या 2 नद्या आहेत त्या पर्वतरांगेमधून वाहतात. धूपगड आणि पंचमढी हे शिखरे सातपुडा पर्वतरांगेमध्ये आढळतात. पर्याय 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न 6वा आहे, महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणी सुरू केली होती? पहा मित्रांनो, यावरही प्रश्न आपल्याला यापूर्वी विचारण्यात आला होता. कधी? 2013, 2016 या दोनही वर्षी हा प्रश्न विचारण्यात आला होता. महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणी सुरू केलेली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर साबरमती या ठिकाणी महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा जी आहे ही साबरमतीहून सुरू केली होती. लक्षात ठेवा, महात्मा गांधीजींनी साबरमती आश्रमातून आपल्या 78 अनुयायांसह 375 किलोमीटर अंतरावरील दांडीकडे 23 मार्च 1931 रोजी ही यात्रा सुरू केली होती आणि दांडी येथील समुद्र किनाऱ्यावर त्यांनी मिठाचा कायदा देखील मोडला होता. पहा, दांडी यात्रा कधी सुरू झाली आहे? 23 मार्च. लक्षात ठेवा, 23 मार्च 1930 साली दांडी यात्रा सुरू झाली आहे. कोणत्या ठिकाणाहून केली होती? साबरमतीमधून. पर्याय 2 योग्य उत्तर आहे. यावर प्रश्न विचारला होता की दांडी यात्रा कोणी सुरू केली होती? तर महात्मा गांधी यांनी. प्रश्न 7वा आहे, गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? पहा, गडचिरोली जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांच्या सीमा लागून येतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 गोंदिया व चंद्रपूर हे जे 2 जिल्हे आहेत या 2 जिल्ह्यांच्या ज्या बॉर्डर आहेत ह्या गडचिरोली या जिल्ह्याला लागून आहेत. लक्षात ठेवा, गडचिरोली हा जो आहे हा महाराष्ट्र राज्याचा अतिपूर्वेकडील जिल्हा आहे. मित्रांनो, यावर प्रश्न 1 वर्ष विचारण्यात आला होता गडचिरोली SRPF साठी. तर महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडीलचा जिल्हा पहा, म्हणजे सर्वात पूर्वेकडे असणारा जिल्हा जो आहे महाराष्ट्रातील तो आहे पहा गडचिरोली. यावर प्रश्न विचारला जातो. जेवढे काही आपले गडचिरोलीचे नंदुरबारचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, गडचिरोली हा जो जिल्हा आहे हा राज्याचा सर्वात अतिपूर्वेकडील जिल्हा आहे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तरेला गोंदिया आहे. पहा, उत्तरेला उत्तर दिशा या उत्तर दिशेला गोंदिया आहे आणि पश्चिम पहा पश्चिमेला चंद्रपूर आहे. लक्षात ठेवा, त्यामुळेच गोंदिया आणि चंद्रपूर या 2च जिल्ह्यांच्या सीमा ज्या आहेत त्या गडचिरोलीला लागून येतात. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 8वा आहे, खालीलपैकी कोणाची नवीन हवाई दल प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा करंट अफेअर्सवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 व्ही.आर. चौधरी. लक्षात ठेवायचे, व्ही.आर. चौधरी यांची नवीन हवाई दल प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. 30 सप्टेंबर 2021 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला आहे. पहा, कधी निवड त्यांची करण्यात आली आहे? 30 सप्टेंबर 2021 ला त्यांची निवड करण्यात आलेली आहे नवीन हवाई दल प्रमुख म्हणून. कोण? व्ही.आर. चौधरी. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 9वा आहे, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पहा मित्रांनो, जेवढे काही आपले राष्ट्रीय उद्यान आहेत तर ह्या राष्ट्रीय उद्यानावरती हा प्रश्न महत्त्वाचा आहे. यांचं राष्ट्रीय उद्यान आणि ठिकाण यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपण यावर देखील एक पूर्णपणे व्हिडिओ घेणार आहोत. राष्ट्रीय उद्यान भारतामधील. तर त्यापैकी एक दिला आहे पहा काझीरंगा आणि या उद्यानाचं सांगायचं आहे की कोणत्या राज्यात आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर आसाम या राज्यामध्ये तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. लक्षात ठेवायचे आणि हे जे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे हे गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. जगातील एकमेव चौशिंगा प्राणी जो आहे या ठिकाणी आढळतो. पहा, चौशिंगा म्हणजे 4 शिंगे असणारा जो प्राणी आहे हा एकमेव प्राणी आपल्या भारतामध्ये आढळतो काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये. आणि यांचा जो समावेश आहे पहा काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा समावेश हा जागतिक वारसा स्थळामध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे. पर्याय 2 आसाम या राज्यामध्ये आहे. प्रश्न 10वा आहे, खालीलपैकी कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाची राजधानी म्हटले जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर बंगलोर या शहराला इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाची राजधानी असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचे, मुंबई हे जे आहे हे वस्त्र उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेशातील जे कानपूर आहे पहा कानपूर हे जे आहे हे कातडी वस्तू. लक्षात ठेवा, कातडी वस्तू बनवण्यासाठी कानपूर हे फेमस आहे. मुंबई कशासाठी आहे? वस्त्र उद्योग. पहा, वस्त्र उद्योगासाठी मुंबई प्रसिद्ध आहे. आणि हैदराबाद जे आहे पहा हैदराबाद या ठिकाणी विमान निर्मिती आणि औषध कारखाने यासाठी हैदराबाद प्रसिद्ध आहे. पहा, विमान निर्मिती आणि औषध उद्योग
किंवा औषध कारखाने यासाठी हैदराबाद प्रसिद्ध आहे. आणि बंगलोर ही जी आहे किंवा हे जे शहर आहे, या शहराला इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाची राजधानी असं म्हटलं जातं बंगलोरला. बंगलोर पहा कोणत्या राज्याची राजधानी आहे? कर्नाटक राज्याची राजधानी आहे बंगलोर. हैदराबाद जी आहे पहा तेलंगणा राज्याची राजधानी आहे. आणि मुंबई जी आहे पहा मुंबई आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. आणि कानपूर हे जे आहे हे उत्तर प्रदेशमधील एक शहर आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाची राजधानी बंगलोर. प्रश्न 10वा आहे पहा, मयुरेश्वर येथील अभयारण्य कोणत्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर मोरासाठी मयुरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवायचंय. आणि मयुरेश्वर हे जे मोरासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य आहे, हे पुणे जिल्ह्यातील सुपे बारामती या भागात आहे. कोणत्या ठिकाणी आहे? जिल्हा आहे पहा पुणे. लक्षात ठेवायचंय पुणे जिल्हा आहे. सुपे बारामती हा भाग आहे. आणि या अभयारण्याची जी स्थापना आहे 19 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आलेली आहे. मयुरेश्वर हे जे अभयारण्य आहे मोरासाठी प्रसिद्ध आहे. पर्याय 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 12वा आहे. रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला? मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. इंग्रजांनी रवींद्रनाथ टागोर यांना सर ही पदवी दिली होती. पदवीचा म्हणजे सर या पदवीचा त्याग केला होता ते कारण आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर रवींद्रनाथ टागोरांनी पहा जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ करण्यासाठी म्हणजे त्याचा निषेध करण्यासाठी सर या पदवीचा त्याग केला होता. आणि सर ही पदवी त्यांना इंग्रजांनी दिली होती. पहा इंग्रजांनी दिलेली पदवी होती सर. आणि त्याचा त्याग का केला? तर जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ. लक्षात ठेवायचे जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडलं? पंजाबमध्ये 1919 साली बागेमध्ये घडलं होतं. आणि ही घटनेच्या नंतर रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग केला होता. पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 13 आहे. खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली किंवा तयार केली गेली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 26 नोव्हेंबर 1949. लक्षात ठेवायचे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना ही तयार करण्यात आलेली होती. मुख्यतः भारतीय राज्यघटनेचं जे काम आहे हे 1946 साली सुरू करण्यात आलं होतं. आणि ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी संपलं. म्हणजे त्या दिवशी भारतीय घटना जी आहे ही तयार झाली होती. पण या दिवशी घटना समितीने भारताचं संविधान स्वीकृत केलं. आणि मात्र भारतीय राज्यघटनेची जी अंमलबजावणी आहे 26 जानेवारी 1950. लक्षात ठेवायचे 26 जानेवारी 1950 पासून अंमलबजावणी करण्यात आली होती. त्यामुळे 26 जानेवारी हा जो दिवस आहे हा प्रजासत्ताक दिन पहा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. कारण या दिवशी संविधान जे आहे म्हणजेच किंवा भारतीय राज्यघटना जी आहे ही अंमलबजावणी करण्यात आली होती. पहा अंमलबजावणी या ठिकाणी झाली होती 26 जानेवारी 1950 पासून. आणि तयार कधी झाली? 26 नोव्हेंबर 1949. पर्याय 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. भारतातील मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली? पहा मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस कोणत्या योजनेत करण्यात आली? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर बॉम्बे योजनेमध्ये. लक्षात ठेवायचे 1943-1944 मध्ये मुंबईतील अर्थउद्योगातील ज्या 8 नामांकित कंपन्या आहेत यांनी बॉम्बे योजना घोषित केली होती. लक्षात ठेवायचे कधी? 1943-1944 या वर्षी ज्या मुंबईतील अर्थउद्योगातील ज्या नामवंत म्हणजे मोठ्या असणाऱ्या 8 कंपन्या होत्या त्यांनी बॉम्बे योजना घोषित केली. आणि याच योजनेला पहा टाटा बिर्ला योजना म्हटलं जातं. पहा कोणती? टाटा बिर्ला योजना. कोणत्या योजनेला म्हटलं जातं? बॉम्बे योजनेला. पर्याय आपलं 1 उत्तर असणार आहे. प्रश्न 15 आहे. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे. 2019 ला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मराठीतील हा प्रश्न आहे. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द याचं उत्तर आहे पहा विघातक. पर्याय 4 उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा. विधायक विरुद्धार्थी होतो विघातक. प्रगती पहा या ठिकाणी प्रगती आहे. दुर्गती किंवा अधोगती असा त्याचा अर्थ आहे. सरळचा अर्थ आहे पहा वाकडा. सरळ याचा अर्थ होतो वाकडा. आणि तेजस्वीचा होतो पहा निस्तेज. पहा निस्तेज. त्यामुळे विरुद्धार्थी शब्द जे आहेत हे देखील इम्पॉर्टंट शब्द असणार आहेत. यावर आपण प्रॉपर एक व्हिडिओ घेतलेला आहे. यामध्ये आपण 100 विरुद्धार्थी शब्द देखील आपण ऍड केलेले आहेत. त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण तोही व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. मित्रांनो इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. 1 ते 2 मार्क्स आपले हे नेहमी या ठिकाणी मिळून जातात. प्रश्न क्रमांक 16 आहे. वृद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? पहा वृद्ध शब्द हा जो आहे या शब्दाचा प्रकार कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर वृद्ध हा जो आहे हा तत्सम शब्द येतो. लक्षात ठेवायचे तत्सम शब्द म्हणजे काय? संस्कृत भाषेतील काही शब्द जसेच्या तसे पहा संस्कृत भाषेतील जे काही शब्द आहेत हे जशास तसे म्हणजे त्यांच्यामध्ये कसलाही बदल न होता तसेच पहा म्हणजे त्यांच्या शब्दाच्या रूपात काहीही फरक न होता ते मराठी भाषेत आले असतात. अशा शब्दांना तत्सम शब्द म्हटले जाते. पहा संस्कृतमधील शब्द जशास तसे म्हणजे त्यांच्यात कोणताही बदल न करता ते शब्द मराठीत वापरले गेले त्यामुळे त्यांना तत्सम शब्द असं म्हटलं जातं. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. या ठिकाणी पहा वृद्ध शब्द देखील हा संस्कृतमधील शब्द आहे. तो मराठीत जशास तसा आलेला आहे म्हणून तो तत्सम शब्द आहे. प्रश्न 17वा आहे. महाराष्ट्रातील अनुक्रमे पहिला व दुसरा संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? मित्रांनो प्रश्न थोडासा महत्वाचा आहे कारण या ठिकाणी आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जातो महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा कोणता आहे किंवा 100% साक्षर असणारा जिल्हा कोणता आहे?
तर आपण ते लगेच उत्तर सांगू शकतो. पहा, सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे, हा महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा आहे. पहा, सिंधुदुर्ग या ठिकाणी विचारला आहे, की आपल्याला दुसरा संपूर्ण साक्षर जिल्हा या ठिकाणी उत्तर असणार आहे. पहा, पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग आणि वर्धा. लक्षात ठेवायचं 1 नंबरला आहे सिंधुदुर्ग, 2 नंबरला आहे वर्धा. त्यामुळे मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. मे 1988 मध्ये राष्ट्रीय साक्षरता मिशनची स्थापना करण्यात आली होती. यावर एक प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. राष्ट्रीय साक्षरता मिशन याची स्थापना कधी करण्यात आली? 1988 साली करण्यात आली होती. फेब्रुवारी 1989 मध्ये राज्य साक्षरता अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत राज्यातील जो पहिला साक्षर जिल्हा आहे, तो आहे पहा सिंधुदुर्ग आणि दुसऱ्या क्रमांकाचा साक्षर जिल्हा आहे, तो आहे वर्धा. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 18 आहे. जालना जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न इम्पोर्टंट आहे. कारण जालना भरतीसाठी हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. जालना जिल्ह्याचं भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 7612 चौरस किलोमीटर आपलं उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा, जालना जो जिल्हा आहे, हा औरंगाबाद विभागातील 8वा जिल्ह्यापैकी एक आहे. म्हणजे एकूण औरंगाबाद विभागात 8 जिल्हे आहेत. तर जालना देखील औरंगाबादमध्ये येतो आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या विभाजनामधून जालना जिल्हा जो आहे 1 मे 1981 1 मे 1981 साली किंवा रोजी निर्माण झाला. जालना जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जे आहे 7612 चौरस किलोमीटर इतकं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तो कोणत्या दिवशी असतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 जुलै. लक्षात ठेवायचं यावर प्रश्न असा विचारला जातो आपल्याला कृषी दिन कधी साजरा केला जातो? तर कृषी दिन जो आहे हा 1 जुलैला साजरा करण्यात येतो. लक्षात ठेवा. कशामुळे? तर वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांचा जो जन्मदिवस आहे हा महाराष्ट्रामध्ये आपल्या कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कधी असतो? पहा 1 जुलै. 1 जुलैला का असतो? किंवा याचं जे कारण आहे लक्षात ठेवा. ध्यानात ठेवण्यासाठी आपल्याला जो कृषी दिन म्हणून आहे यांचा जन्मदिन आपण साजरा करतो 1 जुलै. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे. 10 एप्रिल हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 होमिओपॅथिक दिन. पहा जागतिक होमिओपॅथिक दिन म्हणून 10 एप्रिल हा जो दिवस आहे हा साजरा करण्यात येतो. लक्षात ठेवायचं आहे. जागतिक पुस्तक दिन. पहा पुस्तक दिन जो आहे हा 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन जो आहे हा 23 एप्रिलला साजरा केला जातो. आरोग्य दिन आहे लक्षात ठेवा. आरोग्य दिन हा 7 एप्रिलला साजरा करण्यात येतो. जागतिक वारसा दिन जो आहे हा 18 एप्रिलला साजरा केला जातो आणि जागतिक होमिओपॅथिक दिन जो आहे हा 10 एप्रिलला साजरा करतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.